नमस्कार, मी छोटा जादूगर। हा पूर्ण मोबाईल बघा तुम्ही, चालू मोबाईल हा मोबाईल तुम्हाला मी आता पूर्णपणे गायब करून दाखवणार आहे। इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। आता हा मोबाईल तुम्ही बघत राहा, हा मोबाईल बघत राहा, मोबाईलकडे बघा, मोबाईलकडे बघत राहा। ती बघा चिमणी, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या। बघा माझ्या हातात काय आहे का, या हातात बघा, त्या हातात बघा, इकडे बघा, कुठं काय आहे। मोबाईल गायब केला। एवढं सोपं नसतं जादूगर म्हणजे, एवढं सोपं नसतं। मोबाईल मी गायब करून दाखवला। हा अरे हाय तर कार्यक्रमात आहे। तर मित्रांनो, अशाच काही दमदार, धडाकेदार आणि चतुर बुद्धीच्या जादूगरांना आपण भेटणार आहे। या जादूगरांचं घर कुठं आहे, गाव कुठं आहे, जिल्हा कोणता आहे, कोणत्या देशात राहतात आपल्याला पण माहित नाही। पण ह्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला तरी वाटायला लागले च्या गावात असली जादू कुठल्या मोठ्यातल्या मोठ्या जादूगरला सुद्धा जमणार नाही। केवढी मोठी जादू केलीस भावा तू, लय मोठा जादूगर होणार भविष्यात। अरे रिवर्स व्हिडिओ केलायस, कळशी फिरवलीस गार गार गार, रिवर्स करून व्हिडिओ लोकांना दाखवायला लागलायस। लोक काही येड्या डांगीचे आहेत का? तुला वाटतंय तसं नाही बाबा, तू जरा चांगलं काहीतरी बनव। हे काय असं कळशी फिरवलीस आणि व्हिडिओ रिवर्स करून आम्हाला दाखवायला लागलायस? येड्या डांगीचं कुठलं आलंय? ए बाळा, अरे बास कर रे, हे लिंबू असं टाकलंस हातात आणि परत रिवर्स व्हिडिओ करून परत आणि दाखवलास। अरे तुला सांगून सांगून आता दमायची पाळी आली मला। जरा चांगला वागरे, ते लिंबू आहेत की नाही 3 असं कापलं पाहिजे आणि तुझ्या ढोंगणावरती पिळलं पाहिजे, त्याशिवाय तुला जरा बुद्धी येणार नाही। आता या पोराला सांगून सांगून माझी पाक घाईला याची पाळी झाली आहे। तरी पण या पोराने व्हिडिओ टाकलाय आणि व्हिडिओच्या खाली टायटल लिहिलंय डिस्क्रिप्शन, ही विद्या शिकायची असेल तर सांगा, मेसेज करा, मला कॉन्टॅक्ट करा। त्या आईला ही विद्या काय शिकण्यासारखी आहे का? अरे बारक्यातलं बारकं हागाय ना येताला पोरग पण करेल रे असलं। भावा मी तुला एक पर्सनली सांगतो की बाबा तुला ही विद्या येते, तुला ही जादूगारी येते की नाही, तू ही लोकांना दाखवू नकोस। व्हिडिओ असं पोस्ट करू नकोस, इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती पोस्ट करू नकोस, नाहीतर लोक काय करतात माहिती आहे का? लोक तुझ्या घरला येतील आणि तुझी उचलून डांग मारतील। बात सही आहे। तू बाबा काहीतरी वेगळं इलॉजिकल काहीतरी अननॅचरल काहीतरी केलं असतंस तर मी मानलं असतं की बाबा तू लय मोठा जादूगर आहेस। पण तू हे काय करायला लागलास? लिंबू असं हातात टाकलेतेस आणि कुठल्या तरी ऍपमध्ये जायचं, रिव्हर्स व्हिडिओ करायचा, लिंबू पडलेला डायरेक्ट हातात येतात। च्या आईच्या गावात हे लिंबूच्या नादात तुझं लिंबू कोणतरी कापून नेईल। आता हे आजोबा तुम्ही बघितलं, ह्या पोराचा आजोबाच आहेत हे, म्हणजे ह्या आजोबांच्याकडनं हे पोरग ही विद्या शिकलंय, म्हणजे दोघं पण एका मापाचीच आहेत। मी काय म्हणतो, ह्यांना ही एवढी जादूगरी, एवढी विद्या येते की नाही, एवढं त्यासनी बाबा माहिती आहे, हे करायचं ते करायचं, सगळी जादूगरी माहिती आहे की नाही, तर हिनी का नाही एखाद्या मेलेल्या माणसाला जिवंत करून दाखवावं, ते पण रिअल मध्ये। मामा आपलं वय झालंय, आपली दाढी पिकली, केस पिकली, ते जरा असं चांगलं वागायचं, काहीतरी कामाधंद्याचं बघायचं, ते नाही। तू इथं नातवाला बी तेच शिकवलंस आणि तू बी तेच करायला लागलायस। तांब्या फिरवतोयस काय, त्या वाट्या फिरवतोयस काय, ते लिंबू फिरवतोयस काय? च्या गावात कुठनं काही असं कोणी शिकवलं खुळ काय माहित? अरे काहीतरी चांगलं कर जीवनात। अहो आजोबा, ती वांगी आजीनं रात्री भाजी करायला आणल्यात, ते आमटी करायला आणल्यात, ते तुम्ही त्या वांग्यासोबत जादूगरी करायला लागलाय, रिव्हर्स व्हिडिओ बनवून आम्हाला दाखवायला लागलाय, आमची डांग जळवायला लागलाय। जरा बास करा। आजी आली का नाही रप्पाटा घाली लाटण्याचा मोठा, अंगात नाही बोलायला चिमटा घेऊन पळ। डोकं फिरलेल्या माणसागतीन करायचं जरा बंद करा, जरा असं चांगलं वागावं। काय हे करताय तुम्ही? तिच्या आईला वांगी पडलेली वांगी डायरेक्ट अशी ऑटोमॅटिक अशी हवेतनं आल्या ते आणि डायरेक्ट त्याच्या वाटीमध्ये अशी सगळी एकत्र गोळा झाले। ते कसली मोठी विद्या तिच्या आईला। नमस्कार आहे माझा तुम्हाला आजोबा। तुमच्यासारखी मोठी आणि महान हस्ती परत या पृथ्वीवरती भूतलावरती होणे शक्यच नाही। मामा मी काय म्हणतोय माहिती आहे का, तुम्ही आता पडलेल्या वस्तू अशा ऑटोमॅटिक अशा हातात घेताय किंवा एखाद्या वाटीमध्ये घेताय किंवा असं पडलेले लिंबू किंवा ते मिरच्या वगैरे असतील ते अशा आपल्या मनाने ऑटोमॅटिक हातामध्ये घेताय। तर मी काय म्हणतोय, एखाद्या बारक्या पोरग्याला तुम्ही बोलवून घ्या, त्याला जर असं संडास करायला लावा आणि ते संडास केलेलं परत त्याच्या ढोंगणामध्ये जातंय का बघा, मग तुमच्या विद्येला मी मानतो, प्रणाम करतो। नमस्कार नमस्कार। आता तुम्ही म्हणाल की ही ताई अशी काय करायला लागली, हा 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 अशी काय करायला लागली? रात्री गावात महाप्रसाद होता, ही ताई तिथं जेवायला आलती, जेवायला 4 पंगती उठल्या तरी पण ही ताई नुसती स्वीट खात होती अशी अशी, आणि स्वीट खाऊन खाऊन आता हा 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 असं झालंय ताईचं। काय शक्ती आहे दादा, लयच मोठी शक्ती आहे तुमच्याकडे, खूप मोठं व्हा, खूपच मोठं व्हा, एवढं मोठं व्हा, एवढं आभाळ मोठं करा की त्याच्या आईला परत आम्हाला कधी दिसू नका। हे इंस्टाग्राम, इंटरनेट, हे सोशल मीडिया ह्या लोकांनी नेमकं कुणी दाखवलं, तो माणूस पहिला मला गावाला पाहिजे।
इथं लोकांनी महिनाभर गॅस संपल्यावरती गॅस भरायला पैसे नसते ते, आणि हे आजोबा इथं गॅस फिरवून दाखवायला लागले ते, आपली जादूचा प्रयोग करायला लागले ते. अहो आजोबा जरासं चांगलं वागा, नातवाला काहीतरी घरातल्याशी चांगलं शिकवा, नाही तर हे तुमचं येडगांड सगळं बघून ती पण हेच शिकतील. खरं सांगतो मित्रांनो, हे जे आपण एवढं जादूगर आता बघितलं, आपल्या देशामध्ये पैदा झालेलं एवढं मोठं जादूगर, ह्यांच्यासारखं जादूगर मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच बघतोय. मी तरी देवाला प्रार्थना करतो की परत हे जादूगर माझ्या फीडमध्ये टाकू नको देवा. बाकी काय ना, आता इथं आपण थांबूया. आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका.